दिनांक 10 नोव्हेंबर 2025 सोमवार, वेळ संध्याकाळी 6:45. राजधानी दिल्लीसाठी नेहमीसारखीच संध्याकाळ. ऑफिसहून निघणाऱ्या लोकांची लगबग, ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळची पर्यटकांची वर्दळ यामुळे हा परिसर गजबजून गेला होता. तेवढ्यात लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील गेट क्रमांक 1 जवळ प्रचंड मोठा स्फोट झाला. कुणाला काही कळायच्या आतच आगीचे लोळ हवेत उसळले. काही किलोमीटर अंतरापर्यंतच्या लोकांच्या भयंकर आवाजानं कानठाळ्या बसल्या. काही क्षणांपूर्वी लगबग असलेल्या ठिकाणी रक्तामासाचा खच पडला. निष्प्राण देह निपचित पडले होते. तर असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या जखमींच्या आक्रोशानं वातावरण सुन्न झालेलं होतं. या स्फोटात अंदाजे 8 ते 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 50हून अधिक जण जखमी झालेत. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून जोरदार कारवाई करत काही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जात असताना हा स्फोट नेमका कसा झाला, तो अपघात होता की घातपात होता, हा स्फोट दहशतवादी हल्ला असेल तर तो कुणी घडवला असेल, याबाबतचे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये देशाला हादरवणाऱ्या बॉम्बस्फोटाच्या घटना याआधी कधी कधी घडलेल्या आहेत, याचाच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अतिशय भक्कम झाल्याचं आणि त्यामुळेच दिल्ली, मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट यांचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे दावे आपल्याकडील सुरक्षा तज्ज्ञांसह नेते मंडळी करते. सत्ताधारीही त्यासाठी आपली पाठ थोपटून घेतात. आकडेवारी पाहिल्यास त्यात तथ्य दिसून येतं. काश्मीरमध्ये झालेले उरी, पुलवामा आणि पहलगाम येथील मोठे दहशतवादी हल्ले आणि नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांनी केलेले काही मोजके हल्ले वगळता गेल्या 10-12 वर्षांमध्ये देशात मोठे दहशतवादी हल्ले झालेले नाही आहेत. त्यात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची संख्या तर 0 एवढी होती. त्यामुळे अनेक वर्षांनी दिल्लीत झालेल्या या स्फोटांमुळे सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि केंद्र सरकारची झोप उडाली आहे. या स्फोटामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. 2008 नंतर पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत एवढा मोठा स्फोट झालाय. मात्र दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला होण्याची ही काही पहिलीच घटना नाही आहे. राजधानी दिल्ली याआधी अशा प्रकारच्या घटनांनी हादरली आहे. त्यातील काही मोठ्या बॉम्बस्फोटांच्या घटना पुढील प्रमाणे आहेत. 10 मे 1985 या दिवशी देशाची राजधानी असलेली दिल्ली साखळी बॉम्बस्फोटांनी पहिल्यांदा हादरलेली होती. या दिवशी ट्रान्झिस्टरमध्ये बसवलेले बॉम्ब एकाच वेळी अनेक ठिकाणी फुटलेले होते. या स्फोटांमध्ये सुमारे 49 लोकांचा मृत्यू झालेला होता आणि 127 लोक जखमी झालेले होते. हा हल्ला बस, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी करण्यात आला होता. हा बॉम्बस्फोट म्हणजे स्वातंत्र्यानंतर झालेल्या सुरुवातीच्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक घटना होती, ज्यामुळे दिल्लीकरांच्या मनात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर 21 मे 1996 या दिवशी लाजपत नगरच्या सेंट्रल मार्केटमध्ये एक भयानक स्फोट झाला आणि इस्लामिक फ्रंटने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली होती. या काळातच काश्मीरमध्ये दहशतवाद झपाट्यानं पसरत होता आणि त्याच्या झळा दिल्लीपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर 30 डिसेंबर 1997 या दिवशी पंजाबी बागेजवळ स्फोट झाला होता. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला होता, तसेच सुमारे 30 लोक जखमी झालेले होते. पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग जवळील रामपुरा भागात एका ब्लू लाईन बसमध्ये हा स्फोट झाला होता. हा हल्ला दिल्लीतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लक्ष्य करून करण्यात आला होता. त्यानंतर 3 वर्षांनी 18 जून 2000 रोजी लाल किल्ल्याजवळ 2 मोठे स्फोट झाले होते. 29 ऑक्टोबर 2005 या दिवशी झालेले बॉम्बस्फोट हे दिल्लीत आतापर्यंत झालेले सर्वात मोठे साखळी बॉम्बस्फोट होते. दिवाळीच्या अगदी 2 दिवस आधी 29 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 3 ठिकाणी एकाच वेळी हे बॉम्बस्फोट झालेले होते. पहाडगंज, गोविंदपुरी आणि सरोजिनी नगर मार्केटमध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण देश हादरून गेलेला होता. या बॉम्बस्फोटात 62 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 210हून अधिक लोक जखमी झालेले होते. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका संघटनेने घेतलेली होती. दहशतवादी कोणत्याही संधीचा उपयोग त्यांच्या हिंसेसाठी करू शकतात, हे सणासुदीच्या काळात झालेल्या या बॉम्बस्फोटांच्या घटनेनं दाखवून दिलं होतं. 13 सप्टेंबर 2008च्या दिवशी दिल्ली पुन्हा साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेनं हादरलेली होती. या दिवशी करोल बाग, कॅनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलाश या 5 ठिकाणी साधारणपणे एकाच वेळी स्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे 30 लोकांचा मृत्यू झाला आणि 100हून अधिक लोक जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या संघटनेने घेतलेली होती. 2008 या वर्षी देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये एकापाठोपाठ एक साखळी बॉम्बस्फोट होत होते. तसेच जयपूर, अहमदाबाद आणि हैदराबाद इथं झालेल्या स्फोटांनंतर दिल्लीतही त्याच पॅटर्नने स्फोट घडवण्यात आले. या बॉम्बस्फोटांनंतर 15 दिवसांनी
27 सप्टेंबर 2008 रोजी मेहरौली येथील फुल बाजारात टिफिन मध्ये ठेवलेला एक बॉम्ब फुटला होता। या साखळी बॉम्ब स्फोटांव्यतिरिक्त दिल्ली आणखी 2 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांनी हादरलेली होती। यापैकी पहिला हल्ला होता तो लाल किल्ल्यावर झालेला होता। 22 डिसेंबर 2000 रोजी 2 दहशतवाद्यांनी किल्ल्यात घुसून राजपुताना रायफल्सच्या तुकडीवर गोळीबार केलेला होता। या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता, त्यात 2 जवान आणि एका नागरिकाचा समावेश होता। या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने घेतलेली होती। त्यानंतर वर्षभराने देशातील लोकशाहीचा मानबिंदू असलेला संसद भवन परिसरही भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरला होता। 13 डिसेंबर 2001 रोजी हा हल्ला झाला होता। 5 दहशतवादी पांढऱ्या रंगाच्या अँबॅसेडर कार मधून संसद भवन परिसरात आले होते। या कारवर लाल दिवा आणि गृह मंत्रालयाचं स्टिकर लावलेलं होतं, त्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांची दिशाभूल झाली। त्यानंतर या दहशतवाद्यांनी संसदेच्या गेट क्रमांक 1 जवळील बॅरिकेड्स तोडत आत प्रवेश करून बेछूट गोळीबार केला। मात्र सुरक्षा दलांनी तातडीने मोर्चा सांभाळला। जवळपास 40 मिनिटं चाललेल्या या चकमकी दरम्यान एका दहशतवाद्याने स्वतःला उडवून घेतलं, तर इतर चौघांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ठार केलं। हा हल्ला रोखताना सुरक्षा दलाचे जवान आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 9 जणांना वीरमरण आलं। या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता। तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होईल असं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र काही महिन्यांनंतर हा तणाव निवळलेला होता। आता सोमवारी झालेल्या स्फोटामुळे दिल्लीत अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। या हल्ल्यामागे कोण आहे याचा शोध घेतला जात आहे। आता या स्फोटांमागच्या कारणांचा तपास केल्यानंतर या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांवर सुरक्षा दल आणि सरकार नेमकी काय कारवाई करणार याकडे आता देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे। आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।